आई खरेच ताई काकूंच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून किती बरे वाटते आहे। बिचाऱ्या दिवस रात्र सगळ्यांसाठी राबत असतात, साऱ्यांवर माया करतात, पण आज माहेरची माणसं भेटल्यावर त्यांचे मन कसे विसावले आहे आणि साऱ्या गोतावळ्यांनी वाड्यालाही खरी शोभा आली आहे। खरोखरच भाऊसाहेबांच्या उदार वृत्तीमुळे आज घर म्हणजे आनंदाचे गोकुळच झाले आहे। मला आपली खूप काळजी वाटते आहे। आपण रात्री कचेरीतून यावयास उशीर करू नये, म्हणजे जेवणही वेळेवर होईल। रात्री निरशा दुधाच्या घड्या ठेवा डोळ्यावर, म्हणजे बरे वाटेल। आणि मुख्य म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागून वाचत बसू नये। आपल्या डोळ्यांची आम्हास खूप काळजी वाटते। मी माहेरी गेल्यावर आपण दुसरी बायको तर नाही ना आणणार? रमा आज हव्या होत्या, त्यांचंही माणसांची फार माया आहे। रमल्या असत्या आणि अभ्यागतांची अतिथींची सेवा करण्यास सापडली असती। पुण्यकर्मच ते। शेवटी अतिथी देवो भव म्हटले आहे ते खोटे नव्हे। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना। अरे शंकर, रानड्यांचे खण काय ऐसपैस आहेत नाही? अरे कसले ऐसपैस, मला नाही जमायचं तुझ्या सोबत। शंकर, विष्णू, अरे ही काय येण्याची पद्धत झाली का तुमची? काही टपाल नाही की काही निरोप नाही, आणि आल्या आल्या आईने सांगितले की तुम्ही इथे कायमचे राहायला आलात। अगं मग खोटे काय ते? हा अगं सख्खी मोठी बहीण आहेस ना तू आमची। अगो तुझे माहेरचे म्हणून आमच्यावर जर काही प्रसंग ओढवला तर आम्ही जायचे कुठे? तुझ्याशिवाय दुसरे आहेच कोण आम्हाला? हे बघा, तुम्ही जरी माझे सख्खे भाऊ आहात तरी सुद्धा हे माझे सासर आहे, आणि माझ्या सासरी हे असे येताना तुम्हाला। अगो सासर सासर काय करत राहिलीयस? उलट आम्हीच आल्यामुळे तुझ्या सासरच्या मंडळींना किती आनंद झाला पाहिलेस ना तू? तू उगाच काळजी करत राहिलीयस। हे बघ, पहिले स्वयंपाकाचे बघ बघू, भुकेने माझे शरीर कसे सुकून गेले। ते एक काम करतो, स्वयंपाक होईपर्यंत पोटात काही टाकता येते का ते पाहून येतो। आलोच। मी आलो स्नान करून। नये जरी तूज मधुर उत्तर, तिथला सुस्वर नाही देवे। नाही तया वीण भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण। अरे काय समजतो काय स्वतःला हा? अरे काय अर्थ काय याचा? शांत व्हा शंकरराव, शांत व्हा। काय झाले? तो मोरू सांगतो की आपण पडवीत निजायचे, पडवीत मी निजायचे त्या बैलक्यांसोबत। म्हटले जमायचे नाही। अरे अरे कोण समजतो कोण आम्हाला हा? मी म्हटले माधवास जाऊन विचारतो, आणि तो म्हणाला तर लाकूड फाट्या आणि गोवऱ्यांसोबत देखील निजेन मी ताबडतोब। असे काहीही होणार नाही। अहो आपण येथे निजा, आमच्या खोलीत। तेच म्हटले मी, माधवा माझी व्यवस्था चोख करणार। हा हा हा, जीव अगदी दमलाय प्रवासाने। होऊन होऊन स्नान झाले आहे, आता सुरेख झोप लागेल। अरे बरं, पण तू कुठे निसशील मग? आपण काळजी करू नका, आम्ही करू काहीतरी सोय। बर बर। अहो पण आपण निसताय कशासाठी? खाली स्वयंपाकाची तयारी सुरू आहे, पानेही वाढतील इतक्यात। यांचा स्वयंपाक होईल तेव्हा होईल, मला आता निजायचे आहे म्हणजे निजायचे आहे। ओके ओके। नाही नाही काही नाही, निजा आपण निजा। हा हा बरं माधवा, खाली जातोच आहेस तर मसाला दूध तेवढे पाठव कुणा हाती। बरे। मात्र बजावून पाठव की शंकरराव निजले असतील तर त्यांना उठवायचे नाही। मला जाग येईल तेव्हा घेईन मी दूध। बरे, चांगले बजावतो।
शंकरराव, हा पांघरुण हवे आहे का पायावर? टाकलेस तर बरे होईल माधवा. हा 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 हा, किती बरे वाटते. भगवान शेषशाही विष्णू, जा आपण. गोपाळा, मी काही मदत करू का? नाही नको. बाळंबटजी, मला वाटते अण्णास यावयास उशीर होईल, तेव्हा आपण निजावयास गेलात तरी चालेल. नाही, श्रीहरी अण्णा आलेच की. श्रीहरी श्रीहरी. अण्णासाहेब, तुम्हास यावयास इतका उशीर? क्षमा करा बाळंभटजी, परंतु आपणास ठाऊकच आहे, हा घरांचा आणि जमिनीचा वाद एका स्नेहांकडे सारी कागदपत्रे दाखवून खातरजमा करण्यास गेलो होतो. उद्या पंचायत आमच्या गावातील भाटवडेकर गुरुजींच्या घरी बसते आहे. पाहू, आतापर्यंत आम्ही मोठे धीराने आणि संयमाने वागत आलो. उद्या पंचायतीत काय तो त्याचा न्याय होईल. तुमची बाजू सत्याची आहे अण्णासाहेब. आतापर्यंत तुम्ही आपल्या सत्यावर दृढ विश्वास ठेवून अन्यायास तोंड दिलेत. माझी खात्री आहे, उद्याही पंचायत निश्चित तुमच्या बाजूने निर्णय देणार. परंतु काकांनी पंचांकडे धान्याच्या गोण्या पाठवल्यात, त्याचे काय? उद्या जर हे पंच फिरले तर हे राहते घरही सोडायची जर वेळ आली तर त्याचीच चिंता आहे मला. नाही, तसे काहीही होणार नाही. पण तशी वेळ आलीच तर अण्णासाहेब, भाऊसाहेब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतील, हे ध्यानात ठेवा. बाळंभटजी, हा गोविंदरावांच्या मनाचा मोठेपणा आहे, परंतु जावयांकडे जाऊन असे सहपरिवार राहणे आम्हाला शोभणार नाही. मागे आपल्या रमेची आई आजारी पडली मुलीच्या आठवणीने, तेव्हा सारी जणे आलो होतो. खरे तर पाणी पिणे सुद्धा व्याह्यांकडे वर्ज्य असून गोविंदरावांच्या आग्रहाखातर आम्ही फराळही केला. मुलीने नातवंड दिल्याखेरीज तिच्या घरी मुक्काम करायचा नाही अशी मुळी पद्धतच आहे. त्यामुळे हा आग्रह आम्हास मान्य करता येणार नाही. परंतु गोविंदरावांच्या निमंत्रणाने आम्हास मोठाच आधार वाटला, हेही तितकेच खरे. खरेच आम्ही भाग्यवान आहोत. आमची लेक अशा घरी पडली ही त्या सागरेश्वराचीच कृपा. सागरेश्वरा, उद्याचा निर्णय आमच्या बाजूने लागू दे. राम नाम ज्याचे मुखी, राम नाम ज्याचे मुखी, तोची नर धन्य तिन्ही लोकी, तोची नर धन्य तिन्ही लोकी. राम नाम ज्याचे मुखी, राम नाम वदता भावे, राम नाम वद. बरोबर. वा 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 वा. सकाळच्या प्रहरी तुमच्या तोंडचा असा अभंग ऐकला की मन कसे प्रफुल्लित होऊन जाते. काही म्हणा मोरोबा, तुम्ही वाड्यावर राहायला आल्यापासून वाड्यावरचे वातावरण कसे सगळे असे प्रसन्न झालेले आहे. ज्याच्या ज्याच्या तोंडी तुमचे कौतुक ऐकावयास मिळते आहे. एक एकदा तर असे वाटते ही रोपे सुद्धा तुमच्या अभंगाने डोलतायत की काय. काहीतरीच काय भाऊसाहेब. गा गा गात राहा, असेच गात राहा. तुम्ही तुमचे चालू द्या, आम्ही आपले फुले. नाही नाही, तुम्ही गात राहा, तुम्ही गात राहा. राम नाम ज्याचे मुखी, राम नाम ज्याचे मुखी, तोची नर धन्य तिन्ही लोकी. राम नाम वदता भावे. अण्णा, भाटवडेकर गुरुजींच्या घरीच पंचायतीचे लोक जमणार आहेत ना? होय, चला आपणास निघावयास हवे. पंचायत सुरू आणि आधी पोचलेले बरे. हातावर दही ठेवते.
यश लाभू दे. हे पहा, चिंता करू नका. आपली बाजू न्यायी आहे, मन शुद्ध आहे. परमेश्वर योग्य तेच करेल. अण्णा, हा घ्या प्रसाद. हे घे दादा. मी सुद्धा सांगितले आहे गणपती बाप्पाला. काय सांगितले आहेस? आमचे घर आम्हास परत द्या असेच ना? नाही, मग मी सांगितले आहे कुर्लेकरांची सारे जण एकत्र येऊत म्हणून. म्हणजे बळवंत काका आणि रामचंद्र काका सुद्धा. यमे, तुझ्या मनासारखे झाले तर त्यासारखा दुसरा आनंद नाही. अण्णा, व्हायलाच हवे. आमच्याकडे नाही का सगळे मिळून मिसळून राहतात. अगो बाई, आमच्याकडे ऐकलेत का बाळंबटजी? आमच्याकडे बरं का. बरोबर आहे. रानड्यांची सून आहे ती. बरे अण्णासाहेब, मी आता इथे एकटं राहून काय करू? तुम्ही म्हणत असाल तर मी पंचायतीत येतो तुमच्या बरोबर. हे काय विचारणे झाले? अवश्य चला. आपला आधारच वाटेल आम्हास. चला. बरे, येतो. चला गोपाळ. सगळे आलेत, पण दादासाहेब दिसत नाहीयेत. निरोप पाठवलेला आहे, येतीलच इतक्यात. ते अण्णांच्या शेजारी बसलेत ना, ते रानडेंचे अण्णांच्या व्याहाकडचे उपाध्ये आहेत. त्यांना भारी मान आहे तिकडे पुण्यात. हा, नमस्कार. दादासाहेब आलेत. आता कामकाजाला सुरुवात करूया. अण्णा, तुमचं काय म्हणणं आहे ते सर्वांसमक्ष स्पष्टपणे मांडा. आपण सारे जाणताच आमच्या घरांचा आणि जमिनीचा वाद गेली काही वर्ष सुरू आहे. खटलेही चालू आहेत पुण्यात. म्हणजे माझ्यावर खटले गुदरण्यात आले आहेत. परंतु हे सारे वाद गोडी गुलाबीने सामंजस्याने सुटावेत अशीच माझी इच्छा होती. परंतु ते सुटले तर नाहीतच, उलट ते हातापायीपर्यंत आल्यानंतर मात्र पंचायतीसमोर दाद मागण्याखेरीज कुठला पर्यायच आमच्याकडे उरला नाही. तरीही आम्ही सर्वांनी पुन्हा एकदा एकजुटीने एकदिलाने राहावे असेच आम्हास वाटते आहे. हे आम्हास अजिबात मान्य नाही. होय, त्यांच्या आधिपत्याखाली राहणे आम्हास मान्य नाही. पण अण्णा जेव्हा तुमच्या सांगण्यावरून मूळ घर सोडून बाहेर गेले आणि नदीकाठच्या घराची त्यांनी डागडुजी केली, तेव्हा रामचंद्र आणि बळवंत गावात अचानक घेऊन त्या घरात कसे घुसले? अण्णा आपल्या सब्जतच्या जावयाकडे गेले पुण्यास दाद मागावयास. मात्र बळवंत आणि रामचंद्र दादांनी कुठे जायचं होतं दाद मागावयास? मग ते आले आणि राहिले त्या घरात. इतकी वर्ष ते होतं कुठे? त्याच्याशी आपणच काय कर्तव्य? नदीकाठच्या घरात राहण्याचा आमचा हक्कच आहे. काय अर्थ आहे काय? आतापर्यंतचा इतिहास पाहता यांचे वडील माणकेश्वर आणि आई लक्ष्मीबाई यांच्या हयातीत हे सगळं कुटुंब एकत्र राहत होतं. त्यांच्या निधनानंतर रामचंद्र आणि बळवंत भांडून घर आणि गाव सोडून निघून गेले. गावच्या वडीलधारास पक्क ठाऊक आहे की तुमच्या आईचा लक्ष्मीबाईंचा पूर्ण भरोसा अण्णासाहेबांवरच होता आणि म्हणूनच सगळा कारभार त्यांनी अण्णासाहेबांवरच सोपवला. थांबा थांबा. आणि सगळ्यांचं म्हणणं ऐकल्यावर मला असं वाटतं तुम्ही सर्व भावंडांनी गुण्या गोविंदानं आपल्या मूळ घरात एकत्र राहावं.
आणि वहिवाट चालू ठेवावे. अण्णा, तुमचं काय म्हणणं आहे? असे झाले तरी याहून दुसरे चांगले ते काय? आम्ही सर्व भाऊ पुन्हा एकत्र एक दिलाने राहू. थांबवा हा बनाव. आम्हाला चांगले माहितीये हे बाळंबटजी इथे आहेत म्हणून त्यांना दाखवण्यासाठी आपण असा न्याय करीत आहात, पण आम्हाच एकत्र राहणे अजिबात मान्य नाही. परंतु पंचांचा निर्णय तुम्हाला बंधनकारक आहे. ज्यास हा निर्णय मान्य नसेल त्यांनी पंचायती समोर सांगावं आणि बाहेर पडावं. ज्याला मूळ घरात राहण्याची इच्छा असेल त्यांनी तेथे राहावं. त्या घरात राहण्यापासून कोणी कोणाला वंचित करू शकत नाही आणि म्हणूनच अण्णासाहेबांना त्या घरी राहण्यास कोणीही विरोध करू शकत नाही. पंचांचा निर्णय मला मान्य आहे. दादा, मनातला राग सोडून द्या. पंचांच्या निर्णयाचा आदर राखून मातोश्री आणि आप्पांच्या वेळेस राहत होतो तसे सारे जण एकत्र राहू. अगदी बळवंता आणि रामचंद्र दादांसह आपण त्यांचे मुक्त्यार आहात दादा. त्यांची समजूत काढा. मला हा न्याय मान्य नाही. मी कोर्टात जाऊन न्याय मिळवीन. तुम्ही खुशाल कोर्टात जा, पण गावच्या पंचांनी जो निर्णय दिला आहे त्याप्रमाणे उद्या अण्णासाहेब मूळच्या घरात प्रवेश करतील. चारही बंधू तिथं राहण्यासाठी एकमेकांना विरोध करू शकणार नाहीत, एवढं ध्यानात ठेवा. अण्णा जर त्या घरात प्रवेश करणार असेल तर आज रात्रीच मी ते घर सोडून निघून जातो. अरे म्हणजे काय म्हणताय? काय पंचांचा निर्णय तुम्हाला मान्य नाही? हा पंचांचा अपमान आहे आपला. काय समजतात काय स्वतःला? काय सांगताय काय? खरेच खूप छान बातमी दिली तो. चला आता आपण आपल्या खऱ्या घरी जाणार. किती मज्जा वाटेल ना. हो, आता आपले सवंगडी पण आपल्याला पुन्हा भेटतील. खेळायला किती मजा येईल ना. हो ना आई? होय रे होय. खरंच झाले हो सगळे नीटनेटके. माझी यमी आली आणि आमचे घर आम्हाला परत मिळाले. माझ्या यमीचा पायगुणच आहे तसा. कळलं का सरस्वती? असते हो एकेकाचे नशीब थोर. तर अहो, आमच्या रामावहिनी म्हणजे लक्ष्मी आहेत. लक्ष्मी धाकले मालक आणि रामावहिनी म्हणजे अगदी रमा माधवाचा जोडा. काय म्हणलो मी? म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणा की. आणि हा, तुमच्या आधीच्या घराबद्दल लय वर्णन ऐकलंय मी रामावहिनींकडनं. आता उद्या ते बी बघायला मिळेल. छान झालं बघा. खरेच देवच पावला. अगदी सगळ्यांच्या मनासारखे झाले. हो ना. आणि वहिनी, तुम्हाला काळजी वाटत होती ना या शेतघरात यमीची मंगळागौर कशी होणार ते? पण बघितलं, देवीनीच प्रश्न सोडवला हो. आता आपल्या यमीची मंगळागौर आपल्या मूळ घरीच होणार. खरंच हो वंस, आता आमंत्रण करण्याचा अगदी उत्साह आलाय. आता यमूची मंगळागौर होणार ती आपल्या घरात.